पुण्यातील हडपसर या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली। या विरोधात आज नगर शहरातील कायनेटिक चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। छत्रपती श्री शिवाजी महाराज हे हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहे। भारतीय नागरिकांचे ते श्रद्धास्थान आहे। मात्र काही जिहादी समाजकंटकांद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे सातत्याने अवमान करण्याची मालिका सुरूच आहे। सोशल मीडिया पोस्ट, व्हॉट्सअप स्टेटस इत्यादीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून समाजात तेढ पसरविले जात आहे। तसेच अशा प्रकारच्या घटनांमुळे हिंदू समाजाच्या भावना सातत्याने दुखावल्या जात आहेत। पुण्यातील हडपसर या ठिकाणी जिहादी समाजकंटकांद्वारे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दगड मारून फोडण्याचा प्रयत्न झाला। या घटनेतील आरोपीला तो मनोरुग्ण असल्याचे सिद्ध करून पाठीशी घालण्याचा झालेला प्रयत्न अत्यंत संतापजनक असून त्यामुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे। संबंधित समाजकंटक व्यक्तीला कोणत्याही प्रकारे पाठीशी घालण्यात येऊ नये, तसेच इतरांसमोर उदाहरण निर्माण होईल अशा प्रकारे त्यास शासन करावे, अशी ही समस्त शिवभक्तांची मागणी आहे। छत्रपतींची निंदा, अपमान, अवहेलना, गड किल्ल्यांची नासधूस, गड किल्ल्यांवर अतिक्रमण व मूर्तीची विटंबना करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र शासनाने कठोर कायदा बनवावा व अशा प्रकारची मानसिकता जोपासणाऱ्या सामाजिक तत्त्यांना कमीत कमी 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा अशी तरतूद करावी, अशी मागणी करत आज नगर शहरातील कायनेटिक चौकात रास्ता रोको आंदोलन करत निवेदन देण्यात आलंय। नमस्कार, जय शिवराय। खरं म्हणजे आज सकल हिंदू समाज अहिल्यानगरच्या वतीने आज जो रस्ता रोको अहिल्यानगर मध्ये करण्यात आला व संपूर्ण महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये रस्ता रोको करण्यात आला, तर नक्कीच हे सरकारसाठी एक आव्हान आहे की शिवभक्त हे शिवरायांचा असेल किंवा कोणत्याही महापुरुषांचा अपमान जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडत असेल तर यासाठी नक्कीच आमचे शिवभक्त उभे राहतात आणि रस्त्यावरती देखील उतरतात। तर खरं म्हणजे ही गोष्ट सरकारने लक्षात घ्यावी की पुन्हा जर असा अपमान किंवा शिवरायांची विटंबना जर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये घडण्यात आली तर नक्कीच यावरती आम्ही शिवभक्त शांत राहणार नाही आणि आज आम्ही अहिल्यानगर मध्ये उतरलेलो आहोत। तर नक्कीच उद्या दिल्लीमध्ये देखील हे शिवभक्त हजर होतील आणि यावरती काहीतरी कारवाई करावी। नक्कीच जे असे विचार ठेवणारे असतील, शिवरायांचा अपमान जर या मातीमध्ये घडत असेल असा विचार ठेवणाऱ्या लोकांवरती कारवाई व्हावी व त्यांना 10 वर्षाचा कारावास व्हावा असा जो एक लॉ आहे तो सरकारच्या वतीने निर्माण करण्यात यावा। कारण जे आपल्या भारताचे कॉन्स्टिट्यूशन सांगते की बाय द पीपल, फॉर द पीपल अँड विथ द पीपल, मग जसे हे लोकांसाठी आहे, पण जर इथे लोकांच्या विचारांचा, आमच्या भावनांचा जर इथे आदरच केला जात नसेल तर मग खरं म्हणजे सरकार हे आपल्यासाठीच आहे का, हा विचार आपण केला पाहिजे। आणि नक्कीच ज्याप्रमाणे शिवरायांनी अफजल खानाचा वध केला होता आणि सरकार हे आमच्यामुळे आज आहे, आमच्या मतदानामुळे तुम्ही आहात, ही नक्कीच गोष्ट सरकारने लक्षात घ्यावी आणि वेळ आल्यानंतर अफजल खानाचा जसा वध केला होता त्याचप्रमाणे या सरकारचा देखील वध केल्याशिवाय मग आम्ही शिवभक्त राहणार नाही, एवढे मी आज सर्वच सकल हिंदू समाजाच्या वतीने सांगू इच्छितो। धन्यवाद।